काल रात्री मुंबईत जे घडलं भांडूपमध्ये खरंच खूप धक्कादायक आहे. हो, बातमी ऐकूनच अंगावर काटा आला. आपल्याकडे आलेल्या बातम्यानुसार भांडूप स्टेशन बाहेर कामावरून घरी परतणाऱ्या लोकांच्या गर्दीत एक बसची बस शिरली. आणि खूप मोठा अपघात झाला. या घटनेत 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. आज आपण जरा या बातमीच्या पलीकडे जाऊन म्हणजे हा अपघात नेमका का घडला आणि यातून कोणते मोठे प्रश्न उभे राहतात हे समजून घेऊया. हो, तर रात्री साधारण 10च्या सुमारास हा अपघात झाला. आणि कसा झाला अपघात, म्हणजे नेमकं काय घडलं तिथे. चालक संतोष सावंत ते बस मागे घेत होते किंवा वळवत होते आणि त्यांचा पाय चुकून ब्रेकऐवजी ॲक्सेलरेटरवर पडला. अरे देवा. आणि नियंत्रण सुटलेली बस थेट फुटपाथवर चढली. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. कोणती? ही बस विक्रोली डेपोची होती आणि ओलेक्ट्रा कंपनीकडून ओल्या भाडेतत्वावर घेतलेली होती. ओल्या भाडेतत्वावर म्हणजे याचा अर्थ काय होतो नेमका? याचा अर्थ असा की बस, चालक आणि तिची सगळी देखभाल, अच्छा. या सगळ्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते. बेस्ट फक्त त्यांना मार्ग आणि वेळापत्रक ठरवून देते. म्हणजे चालकाचं प्रशिक्षण किंवा बसची तांत्रिक स्थिती. बरोबर. यावर बेस्टचं थेट नियंत्रण नसतं. अरे बापरे, ही तर खूपच महत्वाची माहिती आहे. पण मला एक प्रश्न पडतोय. चालकाचं वय 52 आहे, म्हणजे ते नक्कीच अनुभवी असणार की नाही? मग ब्रेकऐवजी ॲक्सेलरेटरवर पाय पडण्यासारखी एवढी प्राथमिक चूक कशी होऊ शकते? हाच खरा मुद्दा आहे. ही निव्वळ मानवी चूक आहे की या नवीन इलेक्ट्रिक बसच्या डिझाईनमध्येच काहीतरी वेगळेपण आहे, ज्याचं कदाचित प्रशिक्षण चालकांना मिळालं नाहीये? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. बघा, या अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यात एक नर्स होत्या, एक तरुण अभिनेत्री. खूप वाईट. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय. बेस्टने त्याला निलंबित केलंय. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर या कारवाईत नाहीये.